मी मुलाला ओरडायचे किंवा तू हेच कर तेच कर, तर ते आता खूप कमी झालंय. म्हणजे तोंडातून असं निघत नाहीये, शांत असं वाटायला लागलं. त्याच्यामुळे थँक मॅडम. खूप तुमचे आभारी आहे. किती दिवस झाले तुम्हाला येऊन आता? मी आता कधी आपला जानेवारीचा ग्रीन ताराचा क्लास जॉईन केला होता. 30 तारखेला होता हं, ती पहिली हं, बॅच हं, आणि ते झाल्यानंतर लगेच महाशिवरात्र. हं, म्हणजे ह्या 2 बॅच केल्या आणि आता तुमचे आपले रेखी लेवलचे 1 वगैरे आहेत ना, हे कंटिन्यू मी करते. त्याच्यामुळे हा 1-2 महिन्यात आता होतील. हं, हं. म्हणजे दीड महिने एक दीड एक दीड महिन्यामध्ये 1 महिना स्वतःमध्ये एक स्वतःला काय वाटायला लागलं ते सांगा. स्वतःला म्हणजे असं स्वतः मला हां. हां, कुठल्या मला ना आता खूप फेजमध्ये छान आलात आणि तुम्ही अशा? मी म्हणजे जे मला असं वाटत होतं, की मी आता काय करू शकत मी म्हणजे सगळं निगेटिव्हिटी जी होती, ती सगळी निघून गेलेली आहे. आणि घरात चिडचिड किंवा मला असं वाटायचं, की मी आता हे करू शकणार नाही किंवा काय. कारण की पहिले मी जॉब करत होते. मी लॅब टेक्निशियन म्हणून जॉब केला होता खूप वर्ष. त्याच्यानंतर मी जॉब सोडल्यानंतर मी LIC करते किंवा मी पार्लरचा पण कोर्स केलेला आहे किंवा शिवण क्लास पण मी खूप वर्षापासून करते. ते हळूहळू मी आता ठरवलंय, की मी आपलं स्वतःचं म्हणजे एक असं स्वतःचं काही नाही काय चालू आहे माझं आणि मी ते करत राहते. फक्त मला काय होतं, फक्त मी गावाला वगैरे गेले ना, की थोडी निगेटिव्हिटी येते. कारण की जो कोण काय बोलतं किंवा काय ते मला वाईट वाटतं, की आपण सगळ्यांसाठी सगळं केलंय आणि तीच लोकं आपल्याला वाईट बोलतात. त्याच्यामुळे मला खूप असं हे झालं होतं, निगेटिव्ह सगळे विचार होते. पण आता ते सगळे ना कमी झाले. आणि मी येस. आता ठरवलं पण आहे आणि आपण अजून प्रॅक्टिस करून ते मी हे केलेलं आहे, की आपण आता ही सगळी निगेटिव्हिटी काढूनच टाकायची हळू आणि ते कमी झालेलं आहे. येस. थँक मॅडम. थँक हे ब्लॉकेजेस जे आहेत ना,